नमस्कार. आज आपण दिवाळी फराळमध्ये मिठाईच्या दुकानात मिळतात तसे दाणेदार बेसनाचे लाडू बनवणार आहोत. हे बेसनाचे लाडू टाळाला चिकटू नये म्हणून आपण यासाठी एक वेगळी पद्धत वापरली आहे, ज्यामध्ये आपण रवा किंवा पिठी साखर अजिबातही वापरणार नाही. तरी देखील हे लाडू अगदी मस्त असे दाणेदार होणार आहेत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अर्धा किलो बेसनाचे हे लाडू कसे बनवायचे त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेसन पिठाचे लाडू बनवण्यासाठी तुम्ही जर पीठ घरीच बनवणार असाल तर त्यासाठी लागणारी हरभऱ्याची डाळ जी आहे तर ती सुरुवातीला थोडीशी आपल्याला भाजून घ्यायची आहे. डाळ भाजून घेतल्यामुळे त्यातलं मॉइश्चर जे आहे तर ते कमी होतं आणि डाळ जी आहे तर ती छान दळल्या जाते आणि त्याला छान खमंगपणा देखील येतो. थोडासा रंग बदलायला लागला की आपल्याला ही डाळ जी आहे तर ती काढून घ्यायची आहे आणि थंड झाल्यावरती थोडीशी आपल्याला रवाळ ही दळून आणायची आहे. तुम्ही जर हे पीठ घरी बनवू शकत नसाल तर तुम्ही विकतचं पीठ देखील वापरू शकतात. आता मी हे पीठ जे आहे तर ते दळून आणलेलं आहे. तर मी अर्धा किलो बेसनाचे लाडू बनवणार आहे, त्यामुळे अर्धा किलो मी हे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि वाटीने मोजलं तर हे 4 वाट्या इतकं बेसन पीठ आहे. 4 वाट्या बेसन पिठासाठी आपण 2 वाट्या साखर वापरणार आहोत. आपण इथे पिठी साखरेचा वापर करणार नाही. त्यानंतर आपण 1 वाटी आणि थोडंसं जास्त आपण साजूक तूप वापरणार आहे. लागेल तसं आपण त्याचा वापर करणार आहोत. पिठी साखरेऐवजी आपण या लाडूमध्ये बुरा किंवा त्यालाच तगार असेही म्हणतात तर तो वापरणार आहे. तर तो सुरुवातीला कसा बनवायचा तर ते बघूया. एका पॅनमध्ये मी एक मोठी वाटी साखर घालून घेतलेली आहे. त्यामध्ये पाव वाटी पाणी घालून घ्यायचं आणि ही साखर जी आहे तर ती आपल्याला पाण्यामध्ये वितळून घ्यायची आहे. हळूहळू साखर जी आहे तर ती पाण्यामध्ये वितळायला लागते आणि साखरेचा पाक तयार व्हायला लागतो. साखर जी आहे तर ती पाण्यामध्ये पूर्णपणे वितळलेली आहे आणि साखरेच्या पाण्याला या पद्धतीने असे बबल्स यायला लागतात. तर यामध्ये आता आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचा आहे. त्यामुळे आपला बुरा जो आहे तर त्याला छान चकाकी येते. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. सतत आपल्याला हे हलवत राहायचं आहे. 5 ते 10 मिनिटांनंतर आपलं साखरेचं जे मिश्रण आहे तर ते घट्टसर व्हायला लागतं. तर यावेळी आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि पॅनमध्येच आपल्याला हे साखरेचं जे मिश्रण आहे तर ते सतत चमच्याने व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे. त्यामुळे आपला बुरा जो आहे तर तो व्यवस्थित मोकळा होईल, कडक होणार नाही. जसजसं आपलं मिश्रण थंड होत चाललेलं आहे तर तसतसा आपला बुरा जो आहे तर तो व्यवस्थित मोकळा होत आहे. तर पूर्णपणे मिश्रण जेव्हा थंड होतं तर आपला बुरा जो आहे तर तो तयार होतो. आता हा बुरा जो आहे तर त्यामध्ये थोड्याफार गाठी असतील तर आपल्याला हा चाळून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला एकसारखा जो बुरा आहे तर तो मिळतो. आपला बुरा म्हणजेच तगार तयार झालेला आहे. अगदी छान असं दाणेदार तयार होतं. तुम्हाला जर हे घरी बनवायचं नसेल तर मार्केटमध्ये रेडीमेड बुरा देखील मिळून जातो. आपण अगदी मिठाईच्या दुकानात मिळतात तसे बेसन लाडू बनवणार आहोत म्हणून आपण या तगारचा वापर लाडूमध्ये करणार आहोत. बेसन पिठाचे लाडू बनवण्यासाठी मी एक जाड बुडाची कढई घेतलेली आहे. त्यामध्ये अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त तूप आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि आपण जे अर्धा किलो बेसन घेतलं आहे ते देखील यामध्ये घालून घ्यायचं आहे. बेसन पीठ आपल्याला सतत हलवत राहायचं आहे म्हणजे ते खाली लागणार नाही. त्यासाठी आपण जाड बुडाची कढई देखील घेतलेली आहे. सुरुवातीला आपल्या बेसन पिठाच्या थोड्याशा गुठळ्या होतात. त्यासाठी काय करायचं, एखादं फुलपात्र किंवा ग्लास घ्यायचा आणि त्याच्याने आपल्याला या व्यवस्थित सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत. यामुळे पटकन आपलं बेसन पीठ जे आहे तर ते एकसारखं होतं आणि बेसन पीठ हलवण्याचा जो आपला त्रास असतो तो देखील थोडासा कमी होतो. 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत आणि आपल्या पिठाचा रंग देखील बदललेला आहे. सुरुवातीला जरी आपलं मिश्रण कोरडं वाटत असलं तरी जसजसं मिश्रण भाजलं जातं तसतसं त्याला तूप सुटायला लागतं. त्यामुळे सुरुवातीला सगळं तूप आपल्याला वापरायचं नाही. मिश्रण सुरुवातीला आपल्याला कोरडं वाटतं म्हणून आपण त्यामध्ये तूप घालत जातो आणि मग लाडूमध्ये तुपाचं प्रमाण जास्त होऊन आपल्या लाडूचा आकार जो आहे तर तो बिघडतो. गोल गरगरीत अजिबातही येत नाही. त्यामुळे आपल्याला तुपाचा वापर जो आहे तर तो दिलेल्या प्रमाणात आणि लागेल तसाच करायचा आहे. आता 10 ते 15 मिनिटांनंतर मी राहिलेलं जे तूप होतं तर ते यामध्ये घालून घेतलं. तूप घातल्यानंतर मिश्रण जे आहे तर ते सुरुवातीला थोडंसं घट्टसर होतं आणि मग हळूहळू त्याला तूप सुटायला लागतं. त्यामुळे मिश्रण जे आहे तर ते सतत आपल्याला हलवत राहायचं आहे. सगळं मिश्रण कढईमध्ये या पद्धतीने पसरवून घ्यायचं. त्यामुळे ते एकसारखं भाजलं जातं. 25 मिनिटं झालेली आहे आणि आपल्या बेसन पिठाला छान तूप देखील सुटलेलं आहे. तर यावरती मी थोडंसं पाणी शिंपडून घेतलेलं आहे. पाणी शिंपडल्यामुळे आपलं बेसन पीठ जे आहे तर ते अगदी मस्त असं फुलून येतं आणि त्यामुळे आपले लाडू जे आहेत तर ते छान दाणेदार देखील होतात. आणखी 3 ते 4 मिनिटं आपण हे बेसन पीठ भाजून घेणार आहोत. त्यामुळे यातलं पाण्याचा जो अंश आहे तो देखील निघून जाईल आणि पिठाला आणखी छान असा डार्क रंग येईल. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या स्टेजला थोडासा खाण्याचा रंग देखील यामध्ये घालू शकतात. आपलं बेसन पीठ व्यवस्थित
व्यवस्थित भाजलं गेलं की नाही हे ओळखण्यासाठी आपण जेव्हा बेसन पिठावर पाणी शिंपडतो तर तेव्हा ते फसफसून वरती आलं पाहिजे. म्हणजेच आपलं पीठ जे आहे तर ते अगदी छान असं भाजलं गेलेलं आहे. आता आपलं बेसन पीठ अगदी मस्त असं भाजलं गेलेलं आहे आणि रंग देखील छान डार्क आलेला आहे. आता गॅस बंद करायचा आणि हे जे पीठ आहे तर ते एका मोठ्या परातीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. पीठ परातीमध्ये काढल्यानंतर ते थोडंसं पसरवून ठेवायचं आहे, म्हणजे ते लवकर थंड होतं. 20 ते 25 मिनिटानंतर बघा पीठ थोडंसं कोमट आहे, तेव्हाच आपल्याला यामध्ये आपण तयार केलेला जो बुरा आहे तो घालून घ्यायचा आहे. पूर्ण आपल्याला पीठ थंड करायचं नाही. 1 चमचा मी यामध्ये वेलची पावडर घालून घेतलेली आहे. तुम्हाला हवी असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल. आता हे सगळं मिश्रण जे आहे तर ते व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर जास्त गोड लाडू आवडत असतील, तर तुम्ही थोडंसं तगार जास्त देखील यामध्ये वापरू शकतात. आता आपलं पीठ जे आहे, तर ते अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आता लाडू वळण्यासाठी तयार झालेलं आहे. आता हवं तेवढं मिश्रण हातामध्ये घेऊन आपल्याला व्यवस्थित दाबून त्याचा लाडू तयार करून घ्यायचा आहे. अगदी एका हाताने देखील आपण हे लाडू वळू शकतो. लाडूला वरतून मी चारोळी लावून घेतलेली आहे. तुम्हाला हवे ते ड्रायफ्रुट्स तुम्ही लावू शकतात. जास्त प्रमाणामध्ये लाडू वळताना मिश्रण थंड झाल्यानंतर लाडू वळले जात नाही. तर अशा वेळी गरम पाण्यामध्ये हे मिश्रण ठेवायचं, म्हणजे पटकन ते लाडू जे आहेत ते वळले जातात. तर लाडू वळल्यानंतर थोडा वेळ तो हातावर घोळवून घ्यायचा, म्हणजे त्याला छान चकाकी येते. अशा पद्धतीने आपण सगळे लाडू जे आहेत ते बनवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा रंग देखील आलेला आहे आणि छान आपले लाडू जे आहेत ते दाणेदार बनलेले आहेत. पिठी साखरेचा वापर न करता तुम्ही देखील बुरा वापरून हे बेसनाचे लाडू बनवले तर 100% हे लाडू दाणेदारच होणार. व्हिडिओत सांगितलेली योग्य पद्धत आणि योग्य प्रमाण वापरून तुम्ही देखील या दिवाळीला बेसनाचे हे लाडू नक्की बनवून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या मराठमोळ्या किचनला नक्की सबस्क्राईब करा.